महाराष्ट्रातल्या बातम्या आपण पाहिल्या, पण देशात काय घडतंय हे सुद्धा बघूयात। तमिळनाडूमधला राजकीय पेचप्रसंग हा अधिक गंभीर होत चाललाय, कारण ओ पनीरसेल्वम विरुद्ध शशिकला हे जे युद्ध आहे ते सध्या वाढत चाललेलं आहे। आज तमिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव हे चेन्नईमध्ये दाखल झालेले आहेत। ओ पनीरसेल्वम यांनी सी विद्यासागर राव यांची भेट घेतलेली आहे। आपल्याला सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करू द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे आता काही वेळातच शशिकला सुद्धा राज्यपालांची भेट घेणार आहेत। राज्यपालांनी योग्य तो न्याय होईल असं सांगितलंय, असंही ओ पनीरसेल्वम यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर म्हटलेलं आहे। या सगळ्या अक्षरशः एका ड्रामामध्ये तमिळनाडूचे आमदार जे आहेत त्यांना एका वेगळ्या रिसॉर्टमध्ये ठेवलं गेलं आहे। हे कुठे आहेत, काय करतायत, तिकडे त्यांना का ठेवलं गेलं आहे हे याबद्दल कोणीही वाच्यता केलेली नाही आहे। पण शशिकला यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना पाठिंबा दाखवण्यासाठी सगळ्या आमदारांना सध्या एकत्र ठेवलं गेलं आहे अशी माहिती आपल्याला मिळते आहे। बघा, ही आताची ताजी दृश्य आपण बघतोय ती म्हणजे राज्यपालांच्या तमिळनाडूमधल्या राजभवनामध्ये सध्या शशिकला काही वेळातच राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि त्यामुळे राजभवनाच्या बाहेर सुद्धा समर्थकांची AIADMKच्या समर्थकांची मोठी गर्दी दिसते। ही जी गाडी आपण बघतोय ती शशिकलांची गाडी आहे। ही आत्ताची ताजी दृश्य आहेत। शशिकला या राज्यपालांची भेट घेण्यासाठी सध्या राजभवनावर चाललेले आहेत। काही वेळापूर्वी म्हणजे संध्याकाळी 5 वाजता ओ पनीरसेल्वम यांनी सुद्धा राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतलेली होती। पोयस गार्डनवरून शशिकला निघालेले आहेत, आता त्या राज्यपालांची भेट घेणार आहेत। राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा शशिकला करू शकतात। त्यामुळे राज्यपालांची भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची येते। ही आताची ताजी दृश्य आपण बघतोय, याचबद्दल आपण बोलूया। आपल्याबरोबर आपला नवी दिल्लीचा रिपोर्टर सुमेध बनसोड आहे। सुमेध, काय नेमकी परिस्थिती तमिळनाडूमध्ये आत्ता आहे हे आपल्याला माहिती आहे, पण राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्यासमोर नेमके काय पर्याय आहेत, काय करणं हे अपेक्षित आहे राज्यपालांनी? कारण आत्ता सध्या एक घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला आहे। काय काय नेमके पर्याय राज्यपालांसमोर आहेत? निश्चित विनायक, ज्या पद्धतीने तामिळनाडूमध्ये हा घटनात्मक पेच निर्माण झालाय त्याच्यामध्ये अवघ्या देशासह केंद्र सरकारचं देखील लक्ष लागलेलं आहे। मे महिन्यामध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणूक आहे, त्यामुळे जे ADMKचे जे 52 खासदार आहेत त्यांचं समर्थन मिळण्यासाठी भाजपला एक मोठा मदत मिळणार, त्यामुळे अवघ्या देशासह केंद्र सरकारचं या सगळ्या ठिकाणी लक्ष राहिलेलं आहे। त्यामुळे राज्यपाल आता तरी दोघांचं बोलणं ऐकून गेल्यानंतर काय निर्णय घेतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या तरी 5 वाजता ओ पनीरसेल्वम यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली आहे। आता 7:30 वाजता शशिकला नटराजन या त्यांच्या भेट घेणार आहेत। त्या भेट घेण्याच्या अगोदर जयललितांचं जे स्मारक आहे तिथे जाऊन आशीर्वाद घेणार आहे अशी जी माहिती मिळते आहे। त्यानंतर जो घटनात्मक पेच राज्यपालांसमोर निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये दोघांनाही दोन्ही पक्षाकडनं दोन्ही गटांकडनं त्यांना त्यांचं बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल आमंत्रित करू शकतात। याच्यामध्ये शशिकला नटराजन गटाकडनं जी माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये 135 आमदारांपैकी 134 आमदार शशिकला यांच्यासोबत असल्याची माहिती जी मिळते आहे ती त्यानंतर जे आहे त्यानंतर राज्यपाल काय निर्णय घेतात बरोबर आहे, आपल्याला ते बघावं लागणार आहे। बरोबर, राज्यपालांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पण अजून एक आत्ताची महत्त्वाची बातमी जी आपल्याला मिळते त्यानुसार शशिकला यांचे समर्थक थंबीदुराई यांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये सुद्धा भेट घेतलेली आहे। 130 आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, म्हणजे शशिकला यांना पाठिंबा आहे आणि त्यामुळे सरकार हे स्थिर आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थंबीदुराई यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। थंबीदुराई हे राज्यसभेचे डेप्युटी स्पीकर सुद्धा आहेत, त्यामुळे एक महत्त्वाचं वजन आहे त्यांच्याकडे आणि आज ही नुकतीच भेट झाल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळते।